नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 13 बघणार आहोत। त्यातील पहिला प्रश्न लसावी काढा। पहिलं उदाहरण आहे 12 आणि 15 या दोन्ही संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे। बघा आता या ठिकाणी 12 आणि 15 या संख्या या प्रकारे आपण लिहून घेतलेल्या आहे। आता दोन्ही संख्यांना आपल्याला सारख्याच संख्येने भागायचे आहे। बघा 12 या संख्येला आपण 2 ने भागू शकतो, परंतु 15 ला आपण 2 ने भागू शकत नाही। म्हणून या दोन्ही संख्यांना आपण भागणार आहोत 3 ने, कारण 3च्या पाड्यामध्ये 12 सुद्धा येते आणि 15 सुद्धा येते। 3 चोको 12, 3 पाचे 15 या प्रकारे। आता या ठिकाणी 4 आणि 5 ही संख्या शिल्लक राहिली। आता या दोन्ही संख्यांना आपण सारख्याच संख्येने भागू शकत नाही, म्हणून या ठिकाणी आपण हे उदाहरण थांबवणार आहोत। म्हणून या ठिकाणी आपल्याला लसावी मिळाला। बघा लसावी बरोबर या ठिकाणीची जी संख्या आहे 3 ही 3 लिहून घेतली, गुणेला खालच्या दोन्ही संख्या म्हणजे 4 गुणेला 5 बरोबर 3 चोको 12, 12 पंचे 60। म्हणजे या ठिकाणी आपल्याला लसावी मिळाला तो म्हणजे 60। दुसरं उदाहरण आहे 6, 8 आणि 10 या तिन्ही संख्यांचा आपल्याला लसावी शोधायचा आहे। बघा या प्रकारे आपण त्यांची मांडणी करून घेणार आहोत। आता तिन्ही संख्यांना आपल्याला सारख्याच संख्येने भागायचं आहे। बघा तिन्ही संख्यांना आपल्याला सारख्याच संख्येने म्हणजे या ठिकाणी आपण 2 ने भागणार आहोत। बे त्रिक 6, बे चोको 8 आणि बे पंचे 10 या प्रकारे। आता या ठिकाणी खाली शिल्लक राहिलेल्या संख्या आहे 3, 4 आणि 5 या तीनही संख्या वेगवेगळ्या आहेत। यांना आपण सारख्याच संख्येने भागू शकत नाही, म्हणून या ठिकाणी आपण हे उदाहरण थांबवतो। म्हणून लसावी बरोबर आता या ठिकाणची संख्या आणि या ठिकाणची म्हणजे या ठिकाणी असा एलचा आकार तयार होतो। बघा या प्रकारे असा त्या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी, म्हणजे 2 गुणेला 3 गुणेला 4 गुणेला 5 बरोबर 2 गुणेला 3 6, 6 गुणेला 4 6 चोको 24, 24 गुणेला जर 5 केले तर उत्तर मिळतं आपल्याला 120। म्हणजे या ठिकाणी लसावी किती मिळाला? लसावी मिळाला आपल्याला 120। तिसरं उदाहरण आहे 18 आणि 32 या संख्येचा आपल्याला लसावी शोधायचा आहे। बघा या दोन्ही संख्यांना आपल्याला सारख्याच संख्येने भागायचं आहे, म्हणजे या संख्येला आपण भागणार आहोत 2 ने। बे 9 18 आणि 32 ला भागणार 2 ने। बे 1 बे, शिल्लक राहिला 1, बे सख 12 या ठिकाणी संख्या मिळाल्या 9 आणि 16। आता दोन्ही ज्या संख्या आहे या संख्यांना आपण सारख्याच संख्येने भागू शकत नाहीये। 9 ला आपण 3 ने भागू शकतो, परंतु 16 ला आपण 3 ने भागू शकत नाही, म्हणजे या ठिकाणी आपण पुढे हे उदाहरण सोडवू शकत नाही। म्हणून या ठिकाणी आपण लसावी काढणार आहोत। लसावी बरोबर या ठिकाणी बघा या प्रकारे एलचा आकार तयार होतो आहे, म्हणजेच 2 गुणेला 9 गुणेला 16 या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजेच लसावी। 2 गुणेला 9 जर केले तर 18 गुणेला 16 दोन्ही संख्यांचा जर गुणाकार केला तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं ते म्हणजे 288। म्हणजे या ठिकाणी आपल्याला लसावी मिळाला तो म्हणजे 288। पुढचं उदाहरण आहे 10, 15 आणि 20 या तिन्ही संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे। या प्रकारे मांडणी करून घेतली। आता तिन्ही संख्यांना आपल्याला सारख्याच संख्येने भागायचं आहे, म्हणून या ठिकाणी तिन्ही संख्या ह्या 5च्या पटीतील आहे, म्हणून 5 ने भागणार आहोत। 5 दुनी 10, 5 त्रिक 15, 5 चोको 20। आता बघा या ठिकाणी 2, 3 आणि 4 संख्या आहे। आता 2 आणि 4 ही जी संख्या आहे ही 2च्या पटीतील आहे, परंतु 3 ही संख्या वेगळी आहे। म्हणून जर 2 संख्या जर सारख्या असतील तर त्यांना सारख्याच संख्येने आपण भागणार आहोत, म्हणजे 2 ने। बघा या प्रकारे बे 1 बे, 3 जसा होता तसाचा तसा आणि बे दुनी 4। म्हणजे या ठिकाणी बघा शिल्लक राहिले खाली 1, 3 आणि 2 आणि या ठिकाणी काय अंक आहे 5 आणि 2। आता एलचा आकार या प्रकारे गृहीत पकडायचा आहे आणि या सर्व संख्यांचा करायचा आहे गुणाकार। म्हणून लसावी बरोबर 5 गुणेला 2 गुणेला 1 गुणेला 3 गुणेला 2 बरोबर 5 दुनी 10 गुणेला 1 गुणेला 3 3, 3 गुणेला 2 6 बरोबर 10 गुणेला 6 60। म्हणजे या ठिकाणी आपल्याला लसावी मिळाला तो म्हणजे 60। पुढचं उदाहरण आहे
45 आणि 86 या दोन्ही संख्यांचा आपल्याला काढायचा आहे लसावी। आता बघा या ज्या दोन्ही संख्या आहे यांना आपण सारख्याच संख्येने भागणार आहोत। बघा या ठिकाणी 45 ही संख्या या ठिकाणी यातील अंकांची जर बेरीज केली 4 आणि 5 ती मिळते 9 म्हणजे हिला 3 भागू शकतो, परंतु 8 आणि 6 14 म्हणजे हिला 3 भागू शकत नाही। त्याचप्रमाणे 86 या संख्येला 2 भागू शकतो तर 45 ला भागू शकत नाही, म्हणजे या दोन्ही संख्यांना आपण सारख्याच अंकांनी भागू शकत नाहीये, म्हणून तिला फक्त आपण 1 भागू शकतो। 1 जर भागलं तर या ठिकाणी आपल्याला या संख्या जशा आहेत तशाच्या तशा मिळाल्या, कारण 1च्या या 1 गुणेला 45 केल्यावर 45 आणि 1 गुणेला 86 केल्यावर 86। आता या प्रकारे आपण गुणाकार करणार आहोत, म्हणून लसावी बरोबर 1 गुणेला 45 गुणेला 86। आता या सर्व संख्यांचा आपण करणार आहोत गुणाकार। आता 45 गुणेला जर 86 केले यांचा गुणाकार जर केला तर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळणार आहे 3870। या प्रकारे या ठिकाणी आपल्याला 45 आणि 86 या संख्येचा लसावी मिळाला 3870। पुढचं उदाहरण बघणार आहोत। 15, 30 आणि 90 यांचा आपल्याला काढायचा आहे लसावी। या प्रकारे या संख्या लिहून घेतल्या। आता या ठिकाणी तिन्ही संख्यांना आपण भागणार आहोत 3 3 5 15 3 1 3 3 0 0 3 त्रिक 9 3 0 0। आता बघा या ठिकाणी 5च्या पटीतील तिन्ही संख्या आहे म्हणून 5 भागणार। 5 1 5 5 दुनी 10 आणि 5 सक 30। आता या ठिकाणी 2 आणि 6 ही संख्या आहे म्हणून दोन्ही संख्यांना आपण 2 भागू शकतो। 1 जसा होता तसाचा तसा, बे 1 बे आणि बे त्रिक 6। आता या ठिकाणी या प्रकारे एलचा आकार आपण काढून घेतला आहे, म्हणजे इकडच्या संख्या आणि इकडच्या सर्व संख्या या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजेच काय लसावी। म्हणून लसावी बरोबर 3 गुणेला 5 गुणेला 2 गुणेला 3 बरोबर 3 गुणेला 5 15 15 गुणेला 2 15 दुनी 30 30 गुणेला 3 90। म्हणजे या ठिकाणी आपल्याला तिन्ही संख्यांचा लसावी मिळाला तो म्हणजे 90। पुढचं उदाहरण आहे 105 आणि 195। आता या दोन्ही संख्यांना आपल्याला सारख्याच संख्येने भागायचं आहे। बघा यातील अंकांची जर बेरीज केली तर किती मिळते बघूया। बघा 1 अधिक 5 6 आणि याची बेरीज जर केली 1 अधिक 9 10 10 अधिक 5 15 म्हणजे या ज्या बेरजा मिळत आहे या 3च्या पटीतील आहे, म्हणून या दोन्ही संख्यांना आपण 3 भागू शकतो। बघा 3 त्रिक 9 शिल्लक राहिला 1 3 5 15 याला सुद्धा भागायचं आहे 3। 3 सख 18 राहिला 1 3 5 15। आता या ठिकाणी दोन्ही संख्यांना आपण भागणार आहोत 5 कारण यांच्या एकक स्थानी संख्या आहे 5। 5 7 35 हिला भागणार आहोत 5 5 1 5 शिल्लक राहिला 1 5 त्रिक 15। आता 7 आणि 13 या संख्या वेगवेगळ्या आहेत, यांना आपण सारख्याच संख्येने भागू शकत नाही, म्हणून या प्रकारे एलचा आकार काढून घेणार आहोत, म्हणजे इकडच्या संख्या आणि इकडच्या संख्या या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी। म्हणून लसावी बरोबर 3 गुणेला 5 गुणेला 7 गुणेला 13 बरोबर 3 गुणेला जर 5 केले तर 15 गुणेला 7 गुणेला जर 13 केले तर 7 त्रिक 21 1 हच्चाला 2 7 1 7 7 अधिक 2 9। आता 15 गुणेला 91चा करणार गुणाकार। या ठिकाणी 91 गुणेला लिहिणार 15 15 या प्रकारे लिहून घेतल्यानंतर 5 1 5 5 9 45 अधिक 1 0 1 1 1 आणि 1 9 9 करणार बेरीज। या ठिकाणी आपल्याला दोन्ही संख्यांचा गुणाकार मिळाला 1365 म्हणजे लसावी किती मिळाला तर तो आहे 1365। पुढचं उदाहरण बघणार आहोत 12 15 आणि 45। 12 15 आणि 45 या तिन्ही संख्यांचा आपल्याला काढायचा आहे लसावी। बघा या प्रकारे तिन्ही संख्या लिहून घेऊया 12 15 आणि 45। आता बघा तिन्ही संख्यांना आपण भागणार आहोत 3 का 3 कारण या ठिकाणी जर यांची बेरीज केली 1 अधिक 2 3 1 अधिक 5 6 4 अधिक 5 9 म्हणजे यांच्या ज्या बेरजा मिळत आहे या 3च्या पटीतील आहे, म्हणून तिन्ही संख्यांना आपण भागणार आहोत 3
3 चोको 12, 3 पाचे 15, 3 एक 3 राहिला 1, 3 पाचे 15. आता या ठिकाणी बघा 4, 5 आणि 15 अंक शिल्लक राहिले. 5 आणि 15 या दोन्ही संख्यांना आपण 5ने भागू शकतो. म्हणून या प्रकारे बघा 4 जसा आहे तसाचा तसा लिहिला. 5 एक 5 आणि 5 त्रिक 15. आता 4, 1 आणि 3 या तिन्ही संख्या वेगवेगळ्या आहेत. तिन्ही संख्यांना आपण कोणत्याच सारख्या अंकाने भागू शकत नाही. म्हणून या ठिकाणी आपण थांबणार आहोत. या प्रकारे एलचा आकार काढून घेतला म्हणजे इकडच्या संख्या आणि इकडच्या संख्या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी. म्हणून लसावी बरोबर 3 गुणेला 5 गुणेला 4 गुणेला 1 गुणेला 3 बरोबर 3 गुणेला 5 15 गुणेला 4 गुणेला 3 4 त्रिक 12. आता दोन्ही संख्यांचा काय करणार आपण गुणाकार. 15 गुणेला जर 12 केले तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळणार 180. बघा 12 पंचे 60 शून्य हच्चाला 6 12 एक 12 12 आणि ते 6 18. म्हणजे या ठिकाणी लसावी किती मिळाला. लसावी मिळाला 180. पुढचं उदाहरण आहे 63 आणि 81. आता या दोन्ही संख्यांना आपण सारख्याच संख्येने भागणार आहोत. सुरुवातीला यांची बेरीज करून बघूया. 6 अधिक 3 9, 8 अधिक 1 9. 9 ही संख्या 3च्या पटीतील आहे म्हणून दोन्ही संख्यांना आपण भागणार आहोत 3ने. 3 दुनी 6, 3 एक 3, 81 ला भागणार 3ने. 3 दुनी 6 राहिले 2, 3 7 21. आता 21 आणि 27 या संख्येला सुद्धा आपण भागणार आहोत 3ने. 3 7 21 आणि 3 9 27. या प्रकारे आता या ठिकाणी 7 आणि 9 संख्या आहे. त्या दोन्ही संख्या वेगवेगळ्या असल्यामुळे सारख्याच अंकाने आपण भागू शकत नाही. आता आपल्याला करायचा आहे गुणाकार. लसावी शोधण्यासाठी या प्रकारे हा एलचा आकार काढून घेतला. याचा अर्थ काय तर इकडच्या संख्या आणि इकडच्या संख्या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी. म्हणून लसावी बरोबर 3 गुणेला 3 गुणेला 7 गुणेला 9 बरोबर 3 त्रिक किती झाले 9 गुणेला 7 9 किती झाले 63. दोन्ही संख्यांचा करणार आहोत गुणाकार. बघा या प्रकारे 9 9 गुणेला 3 9 त्रिक 27 7 हच्चाला 2 9 5 45 9 सक 54 54 अधिक 2 56 म्हणजे 567 हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. हा मिळाला आहे लसावी. पुढचं उदाहरण आहे 18 36 आणि 27. तिन्ही संख्यांचा आपल्याला काढायचा आहे लसावी. तिन्ही संख्यांना आपण सारख्याच संख्येने भागणार आहोत ते म्हणजे 3ने. कारण यांच्या जर बेरजा केल्या तर बेरीज मिळते आहे 9. 1 अधिक 8 9, 3 अधिक 7 9 आणि 3 अधिक 6 9 आणि 2 अधिक 7 9. 9 ही संख्या 3च्या पटीतील होती म्हणून तिन्ही संख्यांना आपण भागलं 3ने. 3 सख 18, 3 एक 3, 3 दुनी 6 आणि 3 9 27. पुन्हा तिन्ही संख्यांना भागणार आहोत 3ने. 3 दुनी 6, 3 चोको 12 आणि 3 त्रिक 9. पुन्हा 2 आणि 4 या ज्या संख्या आहे यांना आपण 2ने भागू शकतो. बे एक बे, बे दुनी 4 आणि 3 जशीची तशी कारण 2ने आपण 3ला भागू शकत नाही. आता या प्रकारे आपण एलचा आकार काढला कारण या ठिकाणी 1 2 आणि 3 तिन्ही संख्या वेगवेगळ्या आहेत. सारख्या संख्येने भागू शकत नाही. आता या एलचा अर्थ काय तर इकडच्या संख्या आणि इकडच्या सर्व संख्या यांचा गुणाकार म्हणजेच लसावी. म्हणून लसावी बरोबर 3 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 1 गुणेला 2 गुणेला 3 बरोबर 3 त्रिक 9 9 दुनी 18 गुणेला 1 गुणेला 2 2 2 गुणेला 3 6. आता 18 गुणेला जर 6 केले तर 108 उत्तर मिळालं. म्हणजे लसावी किती मिळाला लसावी मिळाला 108. अशा प्रकारे या ठिकाणी हा प्रश्न क्रमांक 1 पूर्ण झाला आहे. प्रश्न क्रमांक 2 खाली दिलेल्या संख्यांचा मसावी आणि लसावी काढा. त्यांचा गुणाकार हा दिलेल्या दोन संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो याचा पडताळा घ्या. आता या ठिकाणी 32 आणि 37 या संख्यांचा आपल्याला मसावी आणि लसावी दोन्ही काढायचे आहे आणि पडताळा सुद्धा घ्यायचा आहे की या दोन्ही संख्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावी यांच्या गुणाकारा एवढा असतो. सुरुवातीला आपण मसावी आणि लसावी काढून घेणार आहोत या प्रकारे. आता या ठिकाणी 32 आणि 37 या संख्या लिहून घेतल्या. आता या ठिकाणी या दोन्ही संख्यांना आपण सारख्याच संख्येने भागू शकत नाहीये
कारण 32ला आपण 2ने भागू शकतो परंतु 37ला भागू शकत नाही. म्हणून या दोन्ही संख्या अशा आहेत की यांना आपण सारख्याच संख्येने भागू शकत नाहीये. फक्त भागू शकतो आपण एकाने. एकाने जर भागलं तर या ठिकाणी या संख्या जशा आहेत तशाच्या तशा खाली आपल्याला मिळणार आहे. आता या ठिकाणी आपल्याला मसावी मिळाला. मसावी बरोबर 1. कारण या ठिकाणी इकडची जी संख्या असते इकडच्या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे असतो मसावी. आणि मिळणार लसावी. या प्रकारे लसावी बरोबर इकडच्या संख्या आणि खालच्या संख्या या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी. म्हणजे 1 गुणेला 32 गुणेला 37 या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी. आता 32 गुणेला 37 करूया. बघा या प्रकारे 37 गुणेला 32. 2 साती 14, 4 हच्च्याला 1, 2 त्रिक 6, 6 अधिक 1 7, 0, 3 साते 21, 1 हच्च्याला 2, 3 त्रिक 9, 9 अधिक 2 11. करणार आहोत बेरीज. म्हणजे या ठिकाणी 1184 हा मिळाला लसावी. आता आपल्याला मसावी मिळाला, लसावी मिळाला. आता आपल्याला पडताळा घ्यायचा आहे. पडताळा कसा असतो तर या प्रकारे बघा इथं लिहायचा आहे पडताळा. आता मसावी आणि लसावी यांचा गुणाकार. मसावी गुणेला लसावी बरोबर 2 संख्यांचा गुणाकार. आता या ठिकाणी आपल्याला मसावी माहित आहे 1, लसावी माहित आहे तो म्हणजे 1184 बरोबर 2 संख्यांचा गुणाकार म्हणजे दिलेल्या ज्या 2 संख्या आहेत 32 आणि 37 यांचा गुणाकार. आता यांचा जर गुणाकार केला तर 1184 आणि या 2 संख्यांचा सुद्धा गुणाकार केला तर 1184. म्हणजेच याचाच अर्थ या ठिकाणी आपण जे मसावी आणि लसावी शोधून काढलं ते अगदी बरोबर आहे. कारण दिलेल्या 2 संख्यांचा गुणाकार आणि मसावी आणि लसावी यांचा गुणाकार हे दोन्ही आपल्याला सारखे मिळत आहे. याचाच अर्थ आपलं हे उदाहरण अगदी बरोबर आहे. पुढचं उदाहरण आहे 46 आणि 51. बघा आता या ठिकाणी 46 या संख्येला आपण 2ने भागू शकतो परंतु 51ला भागू शकत नाही. म्हणून या ठिकाणी फक्त या दोन्ही संख्या अशा आहेत की त्यांना आपण कोणत्याच सारख्या अंकाने भागू शकत नाहीये. फक्त जर एकाने भागलं तर या ठिकाणी आपल्याला त्याच संख्या पुन्हा मिळणार आहेत म्हणजे 46 आणि 51. म्हणजेच या ठिकाणी मसावी मिळाला. मसावी बरोबर इकडच्या ज्या सर्व संख्यांचा गुणाकार असतो तो म्हणजे मसावी. म्हणून मसावी मिळाला 1. आणि लसावी कसा काढतो तर लसावी बरोबर इकडच्या संख्या आणि इकडच्या सर्व संख्या या सर्व संख्यांचा गुणाकार मिळून लसावी काढतो. म्हणजे 1 गुणेला 46 गुणेला 51 या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी. आता करणार आहोत यांचा गुणाकार म्हणजे 46 गुणेला 51. 1 6 6, 1 4 4 अधिक दिलं 0, 5 सक 30, 0 हच्च्याला 3, 5 चोको 20, 20 अधिक 3 23. केली बेरीज म्हणजे 2346 हा मिळाला आपल्याला लसावी. आता आपल्याला पडताळा घ्यायचा आहे. बघा पडताळा कसा असतो. पडताळा बरोबर या ठिकाणी मसावी आणि लसावी यांचा गुणाकार हा दिलेल्या 2 संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो. दिलेल्या संख्यांचा गुणाकार. आता या ठिकाणी मसावी आहे 1 आणि लसावी आहे 2346 आणि दिलेल्या दोन्ही संख्यांचा गुणाकार म्हणजे 46 गुणेला 51 यांचा गुणाकार. यांचा गुणाकार मिळाला 2346 आणि 46 आणि 51 यांचा गुणाकार सुद्धा 2346. म्हणजे याचाच अर्थ दोन्ही उत्तर आपल्याला सारखे मिळालेले आहे. याचाच अर्थ आपलं उदाहरण अगदी बरोबर आहे. म्हणजे मसावी आणि लसावी यांचा गुणाकार दिलेल्या 2 संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो हे अगदी विधान बरोबर आहे. कारण दोन्ही उत्तर आपल्याला बरोबर मिळालेले आहे. पुढचं उदाहरण आहे 15 आणि 60 या दोन्ही संख्यांचा आपल्याला मसावी आणि लसावी काढायचा आहे. सुरुवातीला दोन्ही संख्यांना आपण सारख्याच संख्येने भागणार आहोत. या ठिकाणी आपण भागणार आहोत 3ने. 3 5 15, 3 2 6, 3 0 0. आता दोन्ही संख्यांना आपण भागणार आहोत 5ने. 5 1 5, 5 चोक 20. आता या ठिकाणी 1 आणि 4 या संख्या वेगवेगळ्या आहेत. त्यांना सारख्या संख्येने भागू शकत नाही. म्हणून मसावी बरोबर
मसावी बरोबर इकडच्या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे मसावी, म्हणजे 3 गुणेला 5 बरोबर 15. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मसावी मिळाला तो म्हणजे 15. आता आपल्याला शोधायचा आहे लसावी. लसावी बरोबर इकडच्या सर्व संख्या आणि खालच्या सर्व संख्या या सर्व संख्यांचा गुणाकार मिळून असतो लसावी, म्हणजे 3 गुणेला 5 गुणेला 1 गुणेला 4. 3 गुणेला 5 15, 15 गुणेला 4 60. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लसावी मिळाला 60. आता आपल्याला पडताळा घ्यायचा आहे, म्हणून पडताळा बरोबर मसावी गुणेला लसावी यांचा गुणाकार. दोन्ही संख्यांचा गुणाकार हा दिलेल्या संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो. दिलेल्या संख्यांचा गुणाकार. आता या ठिकाणी मसावी मिळाला आहे 15 आणि लसावी मिळाला आहे 60 बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार म्हणजे 15 गुणेला 60. बघा आता या ठिकाणी सुद्धा 15 गुणेला 60 आहे, या ठिकाणी सुद्धा 15 गुणेला 60 आहे, म्हणजे दोन्हींचं जे मिळणारं उत्तर आहे ते सारखंच मिळणार आहे. म्हणजेच याचा अर्थ आपलं जे उत्तर मिळालं आहे मसावी आणि लसावी हे अगदी बरोबर आहे, कारण या संख्यांचा गुणाकार आणि मसावी आणि लसावी यांचा गुणाकार हा सारखाच आहे. बघा या ठिकाणी यांचा गुणाकार करणार आहोत. 15 0 0 15 सक 90, म्हणजे या ठिकाणी उत्तर मिळालं 900 आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला उत्तर मिळालं 900. म्हणजे याचाच अर्थ दोन्ही संख्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावी यांच्या संख्यांच्या गुणाकारा एवढा असतो. पुढचं उदाहरण आहे 18 आणि 63. या दोन्ही संख्यांचा आपल्याला मसावी सुद्धा काढायचा आहे आणि लसावी सुद्धा शोधून काढायचा आहे. बघा दोन्ही संख्यांना आपण सारख्याच संख्येने भागणार आहोत, ते म्हणजे 3ने. 3 सख 18 याला भागणार आहोत 3ने. 3 दुनी 6, 3 1 3. पुन्हा 3ने भागणार आहोत. 3 दुनी 6 आणि 3 7 21. आता 2 आणि 7 या संख्यांना आपण सारख्याच संख्येने भागू शकत नाहीये, म्हणून या ठिकाणी आपण थांबणार आहोत. आता बघा या ठिकाणी आपल्याला शोधायचं आहे मसावी. मसावी म्हणजे काय असतो तर इकडच्या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे 3 गुणेला 3 बरोबर 9. मसावी मिळाला 9. आता लिहायचं आहे आपल्याला लसावी. लसावी कसा काढतो तर इकडच्या सर्व संख्यांचा गुणाकार आणि खालच्या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी, म्हणजे 3 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 7 बरोबर 3 त्रिक 9 गुणेला 2 7 14. 9 गुणेला 14 यांचा करणार आहोत गुणाकार. 9 चोक 36, 6 हाच्याला 3, 9 1 9, 9 अधिक 3 10 11 12 म्हणजे 126 हा मिळाला लसावी. आता या ठिकाणी मसावी मिळाला, लसावी मिळाला. आता आपल्याला घ्यायचा आहे पडताळा. पडताळा घेणार आहोत. बघा मसावी गुणेला लसावी बरोबर दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार. मसावी किती मिळाला? मसावी आहे 9 आणि लसावी मिळाला 126 बरोबर दिलेल्या दोन संख्या म्हणजे 18 गुणेला 63 यांचा गुणाकार. जर यांचा दोन्ही संख्यांचा गुणाकार सारखा मिळाला याचा अर्थ आपले हे उदाहरण बरोबर आहे. बघा या प्रकारे आपण गुणाकार करणार. 9 सक 54, 4 हच्याला 5, 9 दुनी 18, 18 आणि 5 23, 3 हच्याला 2, 9 1 9, 9 अधिक 2 11 म्हणजे 1134. आता यांचा गुणाकार करणार आहोत 18 गुणेला 63. बघा या प्रकारे गुणाकार करू आपण. 8 त्रिक 24, 4 हच्याला 2, 8 सक 48 अधिक 2 50, 0 दिलं, 1 3 3, 1 6 6. बेरीज करणार आहोत. बघा उत्तर मिळालेलं आहे आपल्याला 1134. म्हणजे दोन्ही उत्तर आपल्याला सारखी मिळालेली आहे. याचाच अर्थ काय होतो की मसावी गुणेला लसावी बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार हे विधान अगदी बरोबर आहे आणि आपलं उत्तर सुद्धा बरोबर आहे. याचा अर्थ आपला मसावी आणि लसावी सुद्धा अचूक मिळालेला आहे. पुढचं उदाहरण आहे 78 आणि 104. यांचा आपल्याला मसावी सुद्धा शोधायचा आहे आणि लसावी सुद्धा. आता दोन्ही संख्यांना आपण सारख्याच संख्येने भागणार आहोत म्हणजे 2ने. बघा 2 त्रिक 6 राहिला 1, 2 9 18. 104 ला भागणार आहोत 2ने. 2 पंचे 10 आणि 2 दुनी 4. आता 39 आणि 52 या दोन्ही संख्यांना आपण भागणार आहोत 13ने. 13 त्रिक 39 आणि 13 चोक 52. आता या ठिकाणी 3 आणि 4 या संख्यांना आपण सारख्या संख्येने भागू शकत नाहीये, म्हणून या ठिकाणी आपण थांबणार आहोत. म्हणून मसावी बरोबर
इकडच्या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे असतो मसावी, म्हणजे 2 गुणेला 13 बरोबर 26. आता शोधायचे आपल्याला लसावी. लसावी बरोबर इकडच्या सर्व संख्यांचा गुणाकार गुणेला इकडच्या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे असतो लसावी, म्हणजे 2 गुणेला 13 गुणेला 3 गुणेला 4 बरोबर 2 गुणेला 13 26, 3 गुणेला 4 12. आता दोन्ही संख्यांचा करणार आहोत गुणाकार. 12 पंचे 60, 12 सक 72, 2 हच्च्याला 7, 12 दुनी 24, 24 अधिक 7, 24, 25, 26, 27, 28, 29, 30, 31. म्हणजे या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 312. म्हणजे लसावी आहे 312 आणि मसावी आहे 26. आता आपल्याला घ्यायचा आहे पडताळा. बघा आता या ठिकाणी आपल्याला पडताळा घ्यायचा आहे मसावी गुणेला लसावी बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार. आता या ठिकाणी मसावी आहे 26 आणि लसावी आहे 312 बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार म्हणजे 78 गुणेला 104 यांचा करायचा आहे गुणाकार. आता जर या दोन्ही संख्यांचा गुणाकार जर सारखा आला याचाच अर्थ मसावी गुणेला लसावी बरोबर दिलेल्या संख्यांचा गुणाकार हे विधान अगदी बरोबर आहे आणि आपले मसावी आणि लसावी सुद्धा हे बरोबर आहे. आता करणार आहोत गुणाकार 26 गुणेला 312. बघा 312 ला गुणायचं आहे 26 ने. 6 दुनी 12 हच्च्याला 1, 6 1 6 आणि 1 7 आणि 6 त्रिक 18 अधिक या ठिकाणी दिलं 0, बे दुनी 4, बे 1 बे आणि बे त्रिक 6. 8112 हे आपल्याला मसावी आणि लसावी यांचा मिळाला आहे गुणाकार. त्याचप्रमाणे 78 गुणेला 104 यांचा गुणाकार या ठिकाणी करून घेणार आहोत. 8 चोको 32 या ठिकाणी 2 हच्च्याला 3, 8 0 0 आणि 3 3, 8 1 8 अधिक या ठिकाणी दिलं 0, 7 चोको 28, 8 हच्च्याला 2, 7 0 0 आणि 2 2 आणि 7 1 7 यांची बेरीज करणार आहोत 2, 8 9 10 11 1 हच्च्याला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11 1 हच्च्याला 1 आणि 8 म्हणजे 8112. आता बघा या ठिकाणी मसावी आणि लसावी यांचा गुणाकार आणि दिलेल्या संख्यांचा गुणाकार हे दोन्ही आपल्याला सारखे मिळत आहे. याचाच अर्थ आपले मसावी आणि लसावी सुद्धा बरोबर आहे आणि हे जे दिलेलं विधान आहे हे सुद्धा अगदी बरोबर आहे. अशा प्रकारे आज आपण सराव संच 13 पूर्णपणे सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.